नमस्कार. लोकप्रवाहामध्ये मी आपल्या सर्वांचं स्वागत करतोय. मी रवींद्र शेवडे. मी अशा एका व्यक्तिमत्वाजवळ आहे. मोहोळ तालुक्यातील पेनूर गावचे सुपुत्र आणि भटक्या जमातीचे एक कलाकार, हरहुन्नरी कलाकार रशीद निंबाळकर यांच्याशी मी बातचीत करणार आहे, त्यांच्याशी चर्चा करणार आहे. त्यांनी कलेच्या क्षेत्रात, चित्रपट क्षेत्रामध्ये कशा पद्धतीनं पदार्पण केलेलं आहे त्याबाबत त्यांची माहिती घेणार आहे. नमस्कार. नमस्कार. नमस्कार रशीद भाई. आपण या क्षेत्रामध्ये काम करताय, गेली अनेक वर्ष तुम्ही काम करताय असं तुम्ही सांगितलेलं आहे. कशा पद्धतीने तुम्ही या क्षेत्रामध्ये आलेला आहात? मी खरं तर ॲक्च्युली एक कुस्ती प्लेअर आणि एक कबड्डी प्लेअर होतो. स्टार्टिंगला कसं एक 8वीत असताना म्हणजे 8वीत असताना म्हणजे वडिलांबरोबर वगैरे उन्हाळी सुट्टीत जायचो तिकडं, म्हणजे भीक मागायला वगैरे, मग त्यांना मदत वगैरे करायचो. मग तिकडेच मग वडिलांना पण कुस्तीचं खूप नाद होता असा. मग वडील उन्हाळी सुट्टीत वगैरे ते कुस्त्या बिस्त्या म्हणजे वडील पण शिकवायचं. मग कुठं म्हणजे वडील असं पिक्चर वगैरे बघायला गेलं की मग आम्हाला पण अधूनमधून जावं असं वाटत होतं. पण वडील म्हणायचं पहिलवानं कुस्ती नाही, पहिलवानं पिक्चर बघायचं नाही, मारायचं. मग भीती वाटायचं. पण सुट्टीत वगैरे गेल्यानंतर असं उन्हाळी सुट्टीच्या वेळेस काय व्हायचं, कधी कधी आम्हाला बीड जिल्ह्यात तिकडं आम्ही असायचो ना उन्हाळी सुट्टीत, त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती किंवा शिवाजी महाराज जयंती वगैरे असायचं. मग मी, संतोष किंवा आमचे माझे मित्र अंकुश चव्हाण असेल, असं आम्ही त्या सुट्टीच्या वेळेस रात्री वगैरे जयंती वगैरे बघायला जायचो. त्यावेळेस आम्हाला काय वाटायचं की सगळं म्हणजे सगळं समाज वगैरे इतिहास आहे किंवा हे आहे. मला त्यावेळेस असं वाटायचं की आपल्या पण समाजावर कोणतरी लिहिलं पाहिजे, हे केलं पाहिजे, आणि तसं समाजावर मी पण लिहीन असं मला वाटायचं. तिथून थोडंसं आवड लिहायचं. म्हणजे तुमच्या जीवनाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीची प्रेरणा मिळाली. हा, शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आणि इथं जयंती होते, मग आमच्या समाजात हे असं पाहिजे, आमचाही कोणीतरी नेता पाहिजे. आणि त्यानंतर तुम्ही पुढं काय केलं? पुढं नंतर काय कुस्त्या वगैरे करत असताना मी ॲक्च्युली कुस्तीत पण स्टेट आहे. आणि भीमा सहकारी कारखाना तिथं मी भीमा केसरी म्हणजे 46 किलो वजन गटात मी मानधनदार का फर्स्ट क्रमांक 46 किलो वजन गटात. पण काय झालं की असं आजारी खूप पडलो, म्हणजे विषबाधा वगैरे झालं मला. 2-3 वेळा विषबाधा झालं मला. मग ते आजारी पडल्यानंतर वगैरे सोडून दिलं मी कुस्ती. विषबाधा होण्याचं कारण काय? त्याच्यामध्ये काय शोध लागला का? हा ना, दवाखान्यात मी ॲडमिट होतो, एक 4-5 महिने ॲडमिट होतो. म्हणजे विषबाधा म्हणजे मला वाटतं 67 काहीतरी वजन होतं माझं. अचानकच ती विषबाधा झाल्यामुळं मला किती वजन, मला वाटतं 46-47च्या आसपास झालं. तर सगळी लोक म्हणायचे याला TB झाले, रोग झाले. मी असं लोकांचं म्हणणं वगैरे ऐकून 1-2 वेळा मी मरण्यासाठी टाकी चढलो होतं. या संतोषनं वाचवलं एकदा तर. म्हणजे असं ती त्रास एवढं व्हायचं की लोकांचं टोमणं पण मला नगूच वाटायचं, असं लय भयानक. मी आता कसं तर वाचलोय. आता ह्या चित्रपट सृष्टीमध्ये बॉलिवूड पर्यंत, पेनूर ते बॉलिवूड असा प्रवास आहे, तो कसा झाला? मी 12वी सायन्स मी नागनाथ कॉलेज मोहोळला केलं. 12वी सायन्स झाल्यानंतर BSc फर्स्ट इयरला मी अनगरला घेतलं ॲडमिशन. मग कबड्डीचं पण नाद होतं, कबड्डीत पण माझा नॅशनल आहे. मग कबड्डीचं प्रॅक्टिस चालू असताना तिथं एक प्रकाश नरके म्हणून एक माझा मित्र होता. त्याला मी बॅक किक मारलं होतं. बॅक किक मारल्यानंतर त्याला लागलं. लागल्यानंतर मी त्याला म्हणजे समजवण्यासाठी त्या माझ्यासोबत गेलो, अरे चुकून लागलं वगैरे. त्यावेळेस त्याला अचानक एका डायरेक्टरचा कॉल आला. डायरेक्टर म्हणजे तो एक लग्नातला व्हिडिओग्राफर होता. मग तो म्हटला की अरे मी असंच, म्हणजे ती डायरेक्टरवर तो बोलून झाल्यानंतर मी त्याला विचार कोणाचा कॉल होता. तो म्हटला की असं डायरेक्टरचा कॉल. मग मी त्याला काय बोललो, अरे माझ्या समाजावर मी एक कथा लिहिली आणि ती कथा तेवढं मला पुस्तक वगैरे लिहायचं आहे, काय मदत होईल का? त्यावेळेस त्या मुलानं काय बोलला, तो डायरेक्टर खूप मोठा आहे, मी त्या डायरेक्टरपाशी तुला नेतोय, तू काय कर, त्याच डायरेक्टरला तू स्टोरी सांग. मग मी 2-4 दिवसांनी मी त्यांच्याकडे गेलो. मी ते प्रकाश नरके माझा मित्र. मग मी असं साईडला उभारलो होतो. तो डायरेक्टर म्हणला हा बस म्हणला खाली. म्हणजे बसलो आम्ही. मग ती स्टोरी वगैरे ऐकवलं. ती म्हणला चांगलं आहे म्हणलं स्टोरी, मग तू कथा लिहिण्यापेक्षा तू शॉर्ट फिल्मच कर ना म्हणला. तो डायरेक्टर म्हणजे लग्नातला व्हिडिओग्राफर होता. मग त्यांनी काय केलं, एक शॉर्ट फिल्म म्हणून शॉर्ट फिल्मसाठी माझ्याकडनं पैसे वगैरे घेतलं त्याने. मग शॉर्ट फिल्म उभा केला आम्ही. ज्या मुलाला हिरो म्हणून उभा केलं तर तो पळूनच गेला रिअलमध्ये.
मग तो डायरेक्टर काय म्हणला मला, तुझं पैसे जातील बघ, माझ्याकडनंच पैसे घेतलं होतं, तुझं पैसे जातील बघ, नाही तर तू लिहिली स्टोरी तर तूच ऍक्टिंग करत्यात. मग त्यांनी ऐनवेळी मला ऍक्टर म्हणून उभं केलं. एक छोटं शॉर्ट फिल्म वगैरे. कोणती शॉर्ट फिल्म होती? त्यावेळेस आम्ही इरगालचं असं काहीतरी टायटल होतं, पण 1.5 मिनिटच आहे माझ्याकडे अजून, मी तसंच ठेवलंय ते. मग ती बनवून वगैरे झाल्यानंतर वगैरे माझ्याकडे पैसे पण नव्हता, रायटर नाव पाहिजे होता. त्यांनी माझं नाव रायटर नावच जिद्द दिलं. होती की मला रायटर बनायचं. रायटरच पाहिजे Hero होतं नाही मला. पण writer नाही बनायचं. आपल्याला फक्त रायटर समाजाचं व्यथा त्यात लिहायचं होतं बस मला. समाज जो प्रवास आहे ती मला. समाजातील व्यथा, समाजातील अज्ञान, हा. समाजातील शैक्षणिक अवस्था, हा. आर्थिक अवस्था, तो मांडायचा होता मला. याबाबत तुम्हाला ते हा. लिखाणाच्या माध्यमातून लोकांच्या समोर आणायचं होतं. हा, कारण का समाजातले सगळे लोक काय म्हणायचे, आपण शाळा शिकलं तर काय आपल्याला आरक्षण नाही किंवा आपला दाखला निघत नाही ते वगैरे असं बोलत होते. मग मी बरेच जणांना भेटलो बरं, असं मग भेटून बरेच जण भेटलो येते, पण काय काय होतच नव्हता. मग मी ठरवलंय की आपण मग शॉर्ट फिल्म किंवा रायटिंग या गोष्टी करून सरकारमार्फत आपण पोहोचवल्यानंतर ती लोकांपर्यंत पोहोचेल ना. कारण का मी आर्मीत क्लर्कला मी एक्सलंट पण मारलेलं आहे सोलापूरला, आणि स्पोर्टच्या कोट्यातून, आणि ओनली वन माझ्या हातावर टॅटू असल्यामुळे मला बाहेर काढलं गेलं मेडिकल चेकिंगला. मग इतर जॉबसाठी प्रयत्न केला नाही? नंतर पोलीस भरतीला केलता मुंबईला, स्पोर्टच्या कोट्यातून तिथं पण मी, पण स्पोर्टचं सर्टिफिकेट व्हेरिफिकेशन न केल्यामुळं बाहेर पडलं. कारण त्यावेळेस पहिलं पोलिस त्यांची ती व्हेरिफिकेशन करत होती. माझ्या वेळेस आमच्या मलाच करावं लागत होतं, आणि त्यांचा दिवस एक क्रायटेरिया होता, एक 10 दिवस 15 दिवस काय, तर त्यावेळी ओळख बिळख जास्त असल्यामुळं, आणि ती दिल्लीपर्यंत जावा ती काय जमलं नाही, केलंच नाही. हे करत असताना उदरनिर्वाहाचं साधन काय? हे त्या- सगळं झालं. हा, त्या मला पिरियड चित्रपट करायचा आहे, मला लेखक बनायचं आहे, हा. मला दिग्दर्शक बनायचं आहे, मला गीतकार, कवी, ह्या सगळ्या गोष्टी झाल्या. पण दररोजच्या दैनंदिन जीवनामध्ये आपले गुजराण करण्यासाठी आपण पुढं काय करणार? पुढं म्हणजे कसं, आता हीच फिल्म मेकिंग, आता पूर्ण वेळ तर फिल्म मेकिंग मध्ये. फिल्म मेकिंग मध्ये तर पण स्टार्टिंगला मी कुस्त्या आणि कबड्डी, कुस्त्या वगैरे करून त्यातच उदरनिर्वाह करत होतो मी. आजच्या घडीला काय चालू आहे? आजच्या घडीला सध्या तर आता आई आणि वडील तर इतर डोक्यावर देव घेऊन जातात, आणि मी इतर वेळेस रायटिंग करतो घरच्या घरीच. ही परंपरा अशीच पुढे चालू ठेवायची आहे आई वडिलांच्या नंतर? नाही, आता आम्ही तर आता जेवढी शाळा शिकलीत ना मुलं, ती तर करत नाही ते, पण एक प्रचार किंवा एक आपलं प्रथा, एक शाळा शिकलेली मुलं तरी सुद्धा काही लोक अजून सुद्धा 10-15 दिवसासाठी जातात. समाजामध्ये परिवर्तन करण्यासाठी फक्त चित्रपट महत्वाचा नाही. त्यासाठी शिबिरे घ्यावे लागतील. समाजामध्ये 4 सुशिक्षित मुलं किंवा 10 मुलांनी एकत्र येऊन किंवा आपल्याला काय करायचे, समाजात काय करता येईल, आणि हे अज्ञान आणि अंधकार कसा आपल्याला दूर करता येईल, याबाबत काय करणार? मी आता अग्निपंख क्रीडा व बौद्धिक संस्था म्हणून पेनूर असं काढलेलं आहे संस्था, पण मी त्याच्यामार्फत आता मी असं पण ठरवलं, आता कोण आजारी असेल किंवा असेल त्या संस्थेमार्फत काय करता येईल का, आणि शिबिर पण आता आमच्या डोक्यात आहेत, त्याच्या संस्थेमार्फत शिबिर पण राबवायचं. आणि मी मध्ये कबड्डी, कुस्त्या ही संस्थेमार्फत भरवलंच की आम्ही, म्हणजे समाज एक, कारण समाजातले बरेच मुलं असे ते शिकार वगैरे, म्हणजे असं इथून शिकार वगैरे करून तगडे आहेत ना थोडेसे इकडून, त्यामुळे त्यांना स्पोर्टचं जास्त कनेक्टेड आहेत. मग त्यांच्यात ती कबड्डी असेल, कुस्त्याचं अशा गोष्टी भरवलं तर त्यांना पुढं वाव मिळेल त्यांना. तो मी करतोच, म्हणजे प्रयत्न करतो आम्ही ते. पण आतापर्यंत जे प्रोजेक्ट केले त्याच्यामध्ये काय यश आलं, काय म्हणजे? हा, पहिल्यांदा मी डमरू नावाचं एक लघुपट केलं, म्हणजे इन्स्टिट्यूटमध्ये असताना. मग त्यावेळेस मी स्टार्टिंग माझ्याकडे काहीच नव्हतं, म्हणजे पैशाचं काय वगैरे नव्हता. आमच्या समाजातले एक रावसाहेब चव्हाण म्हणून तू उच्च शिक्षित आहे, पहिला समाजातलं एक ग्रॅज्युएशन व्यक्ती, त्याने यशवंत गवळी साहेब यांच्याकडे नेलं मला. मग यशवंत गवळी साहेबांनी एक अधिकारीकडे नेलं, त्यांनी मुंबईला पाठवलं मला शिकवायला. गवळी साहेबांनी मला पाठवलं, मी पैसे वगैरे देऊन मुंबईला पाठवलं इन्स्टिट्यूटला. मग तिथं इन्स्टिट्यूट वगैरे शिकून झाल्याच नंतर तरी पण मग काय होत नव्हतं, भरतीच वगैरे ट्राय करत होतो. पुन्हा अचानकच वाटलं की पुन्हा तीच मार्ग आपण हे करावं. इन्स्टिट्यूट म्हणजे IFT, इन्स्टिट्यूट ऑफ फिल्म अँड व्हिडिओ टेक्नॉलॉजी, त्याचं एक प्रोजेक्ट म्हणून डमरू केलं. गव्हर्नमेंटचं मला भारत सरकार पुरस्कार मिळाला. त्याच्यानंतर मग मी काय केलं, यशवंत गवळी जे आहेत ना, त्यांनी समाजसेवा करतात. मग त्यांना मी स्टोरी वगैरे ऐकवलं. मग त्यांना समाज स्टोरी ऐकून त्यांना पण हे वाटलं की बाबा खरं हे अशा गोष्टी बाहेर आल्या पाहिजे. त्यांनी त्या इरगालच्या 2 तास सगळ्यांना बघायला आवडेल. नुसतं दुःखच नाही समाजातले, भटक्या समाजात पण एन्जॉय किंवा या जे जमते कशा पद्धतीने एन्जॉय केलं जातं
नुसतं दुःख म्हणजे दुःख आहे. त्या गोष्टी भरपूर आरक्षण किंवा त्या गोष्टी पर्वता एवढे सुख सगळं अशा उक्तीप्रमाणे म्हणजे दुःख जरी पर्वता एवढं हा असलं, हा तर त्या दुःखामध्ये कसं समाधानी असावं हे ह्या चित्रपटातून दाखवण्याचा प्रयत्न केलेला. बरोबर. हा त्यानंतर इरगल नंतर मी एक मूकपट बनवला राहस नावाचे. जी कला आहे ना, जी आताची जी लोक भटके समाज असेल किंवा भरपूर कुठले पण समाज, ती जी त्यांची जी कला आहे, ती कला हळूहळू आता संपत चाललंय, म्हणजे ऱ्हास होत चाललंय. म्हणजे त्याचा एक ऱ्हास, एक 9 मिनिटाच मी मूकपट बनवलं. त्या डायलॉग नाही काय ना, मूकपट. त्याला दिल्ली गव्हर्नमेंटला भारत सरकार पुरस्कार 2024ला मिळाला आणि ती महाराष्ट्रातून फक्त ते माझं एकट्याचं सिलेक्शन आहे. हे काम करत आपल्याला कोणाकोणा सहकार्य लागतं प्राधान्याने आता खरं आता सध्या तर म्हणजे नाहीये प्रोड्युसर नाही, फक्त प्रोड्युसर म्हणून गिरीश यशवंत गवळी केले थोडं. हा आता पहिल्यांदाच मला वाटतं की असं गुरु म्हणून नाहीत ना, त्यांनी स्वतःहून फोन करून त्यांना एक तळ म्हटलं, नाहीतर इथेच मला कुणी असं विचारलं नाही. रशीद निंबाळकर हे मोहोळ तालुक्यातील सोलापूर जिल्ह्यातील पेनूर गावचे असून ते एका भटक्या समाजातील आहेत. भटक्या समाज म्हणजे मर्यायवाला समाज, की ते घरोघरी जाऊन गावोगावी जाऊन आपला उदरनिर्वाह करतात. अंगावर पोतराजाच्या रूपात येऊन पत्नीच्या डोक्यावर देवी आणि तो डमरू घेऊन गावोगावी फिरतात. असा हा समाजातील मुलगा, हा सुशिक्षित मुलगा, एक त्याचं एक ध्येय आहे की आपण काहीतरी करावं, जिद्द आहे, चिकाटी आहे, म्हणून त्याने या चित्रपटसृष्टीमध्ये आपलं नाव कमवण्याचं एक धाडस दाखवलेलं आहे. तर धन्यवाद, तुम्ही लोकप्रवाहामध्ये सामील झालात आणि मुलाखत. तर खूप खूप शुभेच्छा पुढच्या कार्यासाठी. पाहत रहा नवनवीन अपडेटसाठी लोकप्रवाह न्यूज. हाक तुमची साथ आमची.